नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 12वीचा OCMचा 6वा टॉपिक व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. याच्यावर आपल्याला बोर्डाला 7 मार्काचे क्वेश्चन्स विचारणार आहेत आणि विथ ऑप्शन या टॉपिकवर 10 मार्काचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर आपल्याला 7 मार्काचं जरी आपण गृहीत धरलं तर या टॉपिकवर ब्रॉड क्वेश्चन येण्याची शक्यता नाही, कारण फक्त 7 मार्काला आहे. त्यामुळे एक लघुत्तरी प्रश्न आणि मग बाकीचं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये वगैरे असं या टाईपमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. किती मार्काला टॉपिक आहे? 7 मार्काला आणि विथ ऑप्शन 10 मार्काला. आता टॉपिकचं नाव आहे आपल्या व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. म्हणजे इथं 2 शब्द समावेश आहेत बघा, व्यवसाय आणि समाज. व्यवसाय म्हणजे आपला बिझनेस, व्यवसायाचा मालक जो करत असतो बिझनेस त्याला व्यवसाय असं म्हटलं जातं. आणि समाज म्हणजे समाजात सगळे घटक आले, आपल्या सभोवताली असणारे सगळे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणत असतो तर समाज म्हणत असतो. मग आपल्या व्यवसायाची या समाजाबाबतची काय जबाबदारी आहे? व्यवसाय करत असताना व्यवसायाच्या मालकानं कोणती सामाजिक जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे, हा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला बघा काय काय, पहिल्यांदा प्रस्तावना अभ्यासायची आहे. पहिल्यांदा प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची संकल्पना म्हणजे सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि या सामाजिक जबाबदारीची असणारी गरज, हा भाग अभ्यासायचा आहे. त्यानंतर 6.2 या पॉईंटमध्ये वेगवेगळ्या समूहाप्रती असणारी जबाबदारी म्हणजे व्यवसायाची जी काही सामाजिक जबाबदारी असते ती वेगवेगळ्या घटकांच्या बाबत असते. मग त्यातले हे जे वेगवेगळे घटक सांगितलेत, मालक, गुंतवणूकदार, कर्मचारी, ग्राहक, सरकार आणि समाज म्हणजे जनता किंवा सर्वसामान्य लोक, यांच्याबाबत आपल्या व्यवसायाची काय जबाबदारी असली पाहिजे. त्यानंतर 6.3मध्ये पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी, हा भाग अभ्यासायचा आहे. आणि 6.4 आहे व्यवसाय नीतीशास्त्र. हा पॉईंट पूर्णपणे आता सिलेबसमधून ड्रॉप केलेला आहे. 6.4 हा पार्ट आपण अभ्यासायचा नाही. आणि 6.5 काय दिला आहे तर कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, एवढाच भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. 6.4 हा भाग आपला सिलेबसमधून कट झालेला आहे. तर आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तर आता टॉपिक काय आहे आपला, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. म्हणजे आपला व्यवसाय नावारूपाला येण्यासाठी प्रत्येक व्यवसायाचा मालक हा सदैव प्रयत्नशील असतो. आपला व्यवसाय टिकून राहिला पाहिजे, आपल्या व्यवसायाचं अस्तित्व नेहमी बाजारपेठेमध्ये टिकून राहिलं पाहिजे, तसेच आपला व्यवसाय नेहमी प्रगती पथावरती गेला पाहिजे असं प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं. मग आपल्या व्यवसायाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किंवा त्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी आपल्याला समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्यावरती अवलंबून राहावं लागत असतं. मग आता समाजातले वेगवेगळे घटक म्हणजे नेमके कोण, तर भूमी, भांडवल, श्रम, संयोजन, यंत्रसामुग्री, हे जे काही सगळे उत्पादनाचे घटक आहेत, हे सगळे घटक आपल्याला कुठून मिळत असतात तर त्या समाजामधूनच मिळत असतात. मग जर समाजानं आपल्याला आवश्यक असणारे घटक नाही पुरवले तर आपला व्यवसाय प्रगतीपथावर जाणार नाही, आपल्या व्यवसायाचं अस्तित्व टिकून राहणार नाही. मग व्यवसायाला आपल्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे घटक कुठून मिळतात सांगितलं तर समाजातून घ्यावे लागतात. उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल असेल तो पण कुठून मिळतो आपल्याला, समाजातूनच मिळतोय. म्हणजे प्रत्येक घटक आपल्याला ह्या समाजातून मिळत असतो. मग त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, आपण त्यांचे काहीतरी ऋण परत केले पाहिजेत, ऋण परतफेड केली पाहिजे. या भावनेतून व्यवसायानं काहीतरी जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजेच व्यवसायाच्या समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत त्यालाच सामाजिक जबाबदारी असं म्हटलेलं आहे. बघा, समाज व्यवसायाला मदत करतोय, समाजातून वेगवेगळे घटक हे व्यवसायाला मिळत आहेत, म्हणूनच व्यवसाय व्यवस्थितरित्या बाजारपेठेत टिकून राहतोय आणि प्रगतीपथावरती जातोय, नावलौकिकाला येतोय. हे घटक
जे समाजातून मिळतात त्या घटकांना त्यांना परतफेड काहीतरी केली पाहिजे, त्यांचे ऋण फेडले पाहिजेत. यासाठी व्यवसायानं समाजाप्रती काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मग व्यवसायाच्या समाजाप्रती असणाऱ्या या जबाबदारीलाच काय म्हटले तर सामाजिक जबाबदारी असं म्हटलेलं आहे. आता प्रत्येक व्यवसाय संघटना असली तर ती परस्परांशी एकमेकांशी सुसंवाद साधते, चर्चा करते आणि पर्यावरणामध्ये कार्य करीत असतात. म्हणजे कोणतंही काम करत असताना त्या एकमेकाशी सुसंवाद साधून कार्य करत असतात. कारण कोणताही जरी व्यवसाय घेतला तर तो पर्यावरणाशिवाय टिकू शकत नाही. कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर केल्यानंतर समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या मालाची विभागणी करणे हा सुद्धा एक पर्यावरणाचाच एक महत्त्वाचा घटक असलेला दिसून येतो. म्हणजेच काय, गरजेनुसार कच्च्या मालाची खरेदी करायची, पक्क्या मालाचं वितरण करायचं, या 2 घटकावर व्यवसाय संघटनेचा समाजातील अस्तित्व अवलंबून असलेलं दिसून येतं. आता याची संकल्पना काय म्हटलंय बघा. व्यवसायाची सामाजिक जबाबदारी ही समाजाच्या मूल्याबाबत निर्णय घेण्यासाठी आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्याबाबत अपेक्षित कृती करण्याशी संबंधित अशी संकल्पना आहे. म्हणजे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी ही काय आहे तर समाजाची जे काही मूल्य आहेत त्या समाजाच्या मूल्याबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ज्या काही अपेक्षित कृती करण्याशी संबंधित किंवा ज्या काही अपेक्षित कृती केल्या जातात त्याच्याशी संबंधित सगळी ही सामाजिक जबाबदारीची संकल्पना आहे. म्हणून व्यवसायाची सर्व कार्य अशा समाजाच्या कोणत्याही घटकाला नुकसानकारक न ठरता सर्व समाजाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी योगदान देणारी असावी. म्हणजे व्यवसायाची कार्य जी काय आहेत त्या कामामुळं, व्यवसायामध्ये झालेल्या कार्यामुळं समाजाला कोणतंही नुकसान झालं नाही पाहिजे, समाजाचं हिताचं रक्षण झालं पाहिजे, असे कामंही समाजानं केली पाहिजेत. व्यवसायाला सामाजिक जबाबदारी पण पार पाडावी लागत असते, तशी कायदेशीर जबाबदारी पण पार पाडावी लागत असते. कायदेशीर जबाबदारीचं कसं असतं की एखादा कायदा आहे, विशिष्ट कायदा आहे, तो त्या व्यवसायाला लागू पडत असतो. मग त्या कायद्याच्या अधीन राहून सर्व त्यांना व्यवहार पार पाडावे लागतात. त्याला म्हटलं जातं की कायदेशीर जबाबदारी. पण सामाजिक जबाबदारी ही त्याच्यापेक्षाही अधिक व्यापक आहे, कारण कायदा हा ठराविक कायदा असतो, त्याचं पालन करावं लागतं. पण जेव्हा सामाजिक जबाबदारी आपण म्हणतो त्यावेळेला ती एक ब्रॉड टर्म त्या ठिकाणी येत असते. त्यामुळं कायद्यानं निर्धारित केलेल्या जबाबदाऱ्यांच्या पेक्षा सुद्धा जबाबदाऱ्यांबरोबरच समाजाला जी काही सामाजिक जबाबदारी, समाजाची कर्तव्य आहेत त्याची जाणीव असणं म्हणजेच काय तर सामाजिक जबाबदारी होय. म्हणजेच काय तर समाजाचं हित आहे त्याला कोणतीही हानी न पोचवता पूर्ण दक्षतेने व्यवसाय करणं म्हणजे सामाजिक जबाबदारी पार पाडणं. व्यवसायाची सर्व कामं, सर्व कार्य करत असताना समाजाच्या हिताचं रक्षण होतं आहे का हे पाहून मगच ते कार्य त्या ठिकाणी व्यवसायानं केलं पाहिजे. तर त्याची व्याख्या बघा काय दिली. हार्वर्ड डी ओबेन यांच्या मतानुसार काय म्हटलंय, सामाजिक जबाबदारीनं निर्णय घेणाऱ्या अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा अशा प्रणालीचं अनुकरण करावं की आपल्या समाजाला उद्दिष्टांची व मूल्यांची जोपासना करते. म्हणजे सामाजिक जबाबदारीनं कोणताही निर्णय घेताना जी काही धोरणं आहेत त्यांचा पाठपुरावा करावा किंवा कार्यप्रणाली जी काय आहे त्याचं अनुकरण करावं आणि जेणेकरून की ते आपल्या समाजाच्या उद्दिष्टांची आणि मूल्यांची जोपासना करतं. तर कॅथ डेव्हिड यांनी काय म्हटलेलं आहे, व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा व्यावसायिकाचे जे निर्णय व जी कार्ये समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात त्याला सामाजिक जबाबदारी असं म्हटलेलं आहे. मग आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला की कायद्याच्या जबाबदारीपेक्षा किंवा कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी ही व्यापक संकल्पना आहे. कारण कायदा म्हटलं की ठराविक कायदा, त्या कायद्याचे नियम असतील तेवढे पाळले की प्रश्न मिटला. पण जेव्हा आपण समाज म्हणतो तेव्हा समाज हा घटक खूप मोठा आहे, विस्तृत आहे. त्यामुळे त्या सामाजिक जबाबदारी, त्या समाजाची असणारी जबाबदारी, समाजाप्रती असणारी जबाबदारी ही संकल्पना फार मोठी व्यापक संकल्पना त्या ठिकाणी असलेली दिसून येते.
मग आता सामाजिक जबाबदारीची गरज काय आहे बघा, नीड फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सामाजिक जबाबदारीची गरज काय, तर काय म्हटलं आहे, व्यवसाय संघटना या नफा मिळवण्यासाठी चालवल्या जातात. म्हणजे कोणताही व्यवसाय असेल तर त्यांचा मुख्य हेतू काय असतो, तर नफा मिळवणं हाच असतो. परंतु जास्तीत जास्त नफा कमवणं हे एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. सामाजिक बांधिलकीसुद्धा फार महत्त्वाची असते. म्हणजे काय म्हटलंय, नफा कमवायचाच आहे, नफा मिळवण्यासाठी आपण व्यवसाय चालवतोय, पण फक्त नफा, जास्तीत जास्त मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट हेच उद्दिष्ट ठेवू नये. तर आपण समाजाचा एक घटक आहोत, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, म्हणजेच आपल्याला काहीतरी सामाजिक बांधिलकी आपल्या प्रती आहे, ही भावनासुद्धा त्या व्यवसायानं ठेवली पाहिजे. मग त्यासाठी पहिला पॉईंट सांगितला आहे, विश्वस्त संकल्पना. याच्यावरती ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे बघा, आणि टर्म्स किंवा संज्ञा स्पष्ट करा. याच्यामध्ये पण ही विश्वस्त ही संकल्पना त्या ठिकाणी येते. तर आता ही संकल्पना कोणी मांडली बघा. आता विश्वस्त ही संकल्पना आर्थिक सामाजिक तत्त्वज्ञानाची आहे. विश्वस्त म्हणजे ट्रस्ट म्हणतो आपण, ट्रस्टी. तसं ही विश्वस्त ही संकल्पना कशासंबंधी आहे, तर आर्थिक आणि सामाजिक तत्त्वज्ञानाचे आहे. आर्थिक सामाजिक तत्त्वज्ञानाचे आहे. आणि असा विचार सगळ्यात प्रथम कोणी मांडलाय, तर महात्मा गांधींनी मांडलेला आहे. महात्मा गांधी यांनी विश्वस्त संस्थेचा काय सांगितलं, विश्वस्त संकल्पना म्हणजे, तर विश्वस्त संकल्पना आर्थिक सामाजिक तत्त्वज्ञानाची आहे. असा विचार मांडला कोणी, तर महात्मा गांधी यांनी तो विचार पुढं आणलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी संस्थेच्या सधन व्यक्तींनी विश्वस्त बनून विविध साधनांचा पुरवठा केला पाहिजे. आणि विश्वस्त संस्था सामाजिक कल्याणासाठी कार्यरत असतात व म्हणून व्यावसायिकांना समाजाचे विश्वस्त मानले जाते. म्हणजे काय म्हटले बघा इथं, आर्थिक सामाजिक जे काही तत्त्वज्ञान ही संकल्पना महात्मा गांधींनी प्रथम मांडली. तर व्यवसाय हा लोकांच्या फायद्यासाठी कायदेशीर आणि नैतिक असावा. व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त आहेत असं त्या ठिकाणी मांडलं जातं. ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न काय लक्षात ठेवायचा, विश्वस्त ही संकल्पना कोणी मांडलेली आहे, तर महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे. विश्वस्त ही संकल्पना महात्मा गांधींनी मांडली. विश्वस्त ही संकल्पना काय, तर आर्थिक आणि सामाजिक तत्त्वज्ञानाची आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितलाय, समाजाच्या बदलत्या अपेक्षा. काय म्हटले बघा पॉईंटमध्ये, अलीकडच्या काळात समाजाच्या व्यवसाय संस्थेकडूनच्या अपेक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. म्हणजे सध्या काय होतं की जनतेचं व्यवसायाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर अपेक्षा ह्या जनता त्या व्यवसायाकडून करत असतात. सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसाय म्हणजे वस्तू व सेवांचा पुरवठा करणारा भाग एवढाच मर्यादित दृष्टिकोन होता. म्हणजे पूर्वीच्या काळात काय होतं, वस्तू उत्पादित करायची आणि त्याचा पुरवठा करायचा, म्हणजे उत्पादन आणि वितरण एवढाच भाग फक्त व्यवसायामध्ये पाहिला जात होता. परंतु सध्याच्या काळात काय झालं आहे की समाजाची अपेक्षा आहे की व्यवसाय हे जबाबदार नागरिक असून समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी योगदान दिले पाहिजे. म्हणजे फक्त वस्तू उत्पादित करून वितरण तर करायचं आहेच, पण त्याच्याचबरोबर समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेनं, एक जबाबदार नागरिक आपण आहोत अशा भावनेनं समाज कल्याणासाठी व्यवसायानं योगदान दिलं पाहिजे. त्यानंतर तिसरा सांगितला आहे पॉईंट, नावलौकिक किंवा प्रतिष्ठा, रेप्युटेशन. व्यावसायिकाकडून आपल्या व्यवसायाची प्रतिमा निर्माण व बळकट करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर खर्च केला जातो. कारण कोणताही बिझनेस जर असेल तर त्याला वाटत असतं की आपलं वेल रेप्युटेशन बिझनेसचं असलं पाहिजे. वेल रेप्युटेड बिझनेस आपला असावा, मार्केटमध्ये आपल्या व्यवसायाचं नाव असावं, आपल्या व्यवसायाची एक सेपरेट अशी इमेज असावं, असं प्रत्येक व्यावसायिकाला त्या ठिकाणी वाटत असतं.
मग सामाजिकदृष्ट्या जबाबदारीनं वागणाऱ्या कंपनीला समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा मिळते, चांगलं नाव होत असतं. कारण जी कंपनी समाजाचा विचार करते, समाजाला घातक असं कोणतंही कृत्य करत नाही, सामाजिक जबाबदारीची भावना ठेवून प्रत्येक काम करत असते, त्या कंपनीची प्रतिष्ठा साहजिकच बाजारपेठेमध्ये चांगली असते. आणि ह्यामुळे याचा परिणाम काय होत असतो, तर त्या संस्थेची, त्या व्यवसायाची विक्री वाढत असते. विक्री वाढली की ऑटोमॅटिक नफा वाढत असतो आणि प्रतिभावान लोक काय होतात, आकर्षित होतात आणि व्यवसायाचा शाश्वत कायमस्वरूपी असा विकास त्या ठिकाणी घडून येत असतो. त्यानंतर चौथं सांगितलं की पर्यावरणाचे संरक्षण. म्हणजे सामाजिक जबाबदारीची गरज काय, तर आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. तर व्यवसाय संस्थेनं देशामध्ये जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचा योग्य प्रमाणे वापर केला पाहिजे. कारण नैसर्गिक साधनसंपत्तीचा जर आपण अपव्यय करायला लागलो तर ती संपत्ती जर एकदा नष्ट झाली तर पुन्हा समाज सगळा धोक्यात येत असतो. त्यामुळं काय करायचं आहे की जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचा योग्य आणि पुरेपूर असा पर्याप्त वापर करायचा आहे. पर्यावरणाची हानी टाळली पाहिजे. आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामुळं त्या पर्यावरणाला किंवा त्या व्यवसायाचा समाजाला कोणताही प्रकारचा तोटा झाला नाही पाहिजे, कोणताही त्रास त्याचा झाला नाही पाहिजे. उदाहरणादाखल दिले, व्यवसायामुळे पाण्याचे होणारे प्रदूषण. आपल्याला माहीत आहे, साखर कारखाना असेल तर त्याच्यातून जे काही बाहेर पडणारा माल आहे, मळी असेल तर ती कुठं नदीमध्ये सोडली जाते आणि ती नदीचं पाणी जनता पित असते. म्हणजे एक प्रकारे काय झालं, ती पर्यावरणाची हानी झाली आणि जनतेला त्याचा, जनता म्हणजेच कोणतर समाज, समाजाला त्याचा धोका सहन करावा लागत असतो, पत्करावा लागत असतो. मग असं त्या व्यवसायानं कार्य कोणतंही केलं नाही पाहिजे, असं हे सामाजिक जबाबदारी आपल्याला सांगत असते. त्याचप्रमाणे ओझोनचा थर कमी करणारे घटक हवेत सोडणे टाळले पाहिजे. ओझोनचा थर कमी होईल अशा प्रकारचं कोणतंही घटक हा त्या हवेमध्ये सोडायला नको किंवा सोडण्याचं टाळायला पाहिजे. यामुळं समाजातील लोकांचे आरोग्य धोक्यात येते आणि सजीवांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. म्हणजे सजीवांना योग्य प्रकारे टिकून ठेवण्यासाठी, त्याच पद्धतीनं प्राणी मात्र आहे त्यांचं पण आयुष्य कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आपण पर्यावरणाचं संरक्षण आहे ते केलं पाहिजे. त्यानंतर 5वा पॉईंट दिला की संसाधनांचा पर्याप्त वापर. पर्याप्त म्हणजे पुरेपूर वापर करायचा. म्हणजे व्यवसायानं जास्तीत जास्त साधनं वापरताना योग्य तो समतोल साधला पाहिजे आणि अपव्यय त्याचा टाळला पाहिजे आणि साधनांचा त्या पर्याप्त वापर केला पाहिजे. व्यवसायामध्ये किंवा आधुनिक व्यवसाय व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी संसाधने उपलब्ध असतात. ह्या सर्व मोठ्या प्रमाणावरील संसाधनामुळे समाजाच्या हिताचं रक्षण करणं हे व्यवसायांना शक्य आहे. कारण पर्याप्त वापर करायचा की नाही हे त्या व्यवसाय संघटनेच्याच हातात असतं. त्यामुळं साधनसंपत्तीचा अपव्यय टाळून योग्य प्रकारे त्यांचा पर्याप्त वापर हा त्या संघटनेनं, व्यवसायानं केला पाहिजे. त्यानंतर कामगार संघटनांचा दबाव. काय म्हटले बघा याच्यात, आधुनिक काळात कामगार त्यांच्या हक्काबाबत जागरूक झाले आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात कामगार काय करायचा, राबायचा, कामगार त्या मालकाविरुद्ध काहीही आवाज उठवत नव्हता. पण सध्या तशी स्थिती राहिलेली नाही. कामगार वर्ग हा जागरूक झालेला आहे, त्यांचे हक्क त्यांना माहीत झालेले आहेत. त्यामुळे तो काय करतो की जर काही त्याच्या विरुद्ध काम झालं तर तो लगेच त्या ठिकाणी आवाज उठवत असतो. कामगार संघटनांची त्यामुळं वाढ होत आहे. कारण संघटित झाल्याशिवाय त्यांना योग्य तो त्यांचं जी काही शंका निरसन असेल किंवा त्यांना जे काही पाहिजे आहे, मागणी आहे, ती त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. म्हणून कामगार वर्ग काय होतो तर एकत्रित येतो आणि त्यांच्या संघटना करतो आणि व्यावसायिक पर्यावरणामध्ये ही ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कामगारांची अशी अपेक्षा असते की व्यवस्थापनाने त्यांना, म्हणजे कामगारांच्या अपेक्षा त्या बिझनेसकडून, बिझनेसच्या मॅनेजमेंटकडून काय असते तर त्यांना योग्य पगार मिळाला पाहिजे, त्यांना योग्य वेळी योग्य तो बोनस मिळाला पाहिजे. त्याच पद्धतीनं इतर ज्या काही सवलती आहेत त्या पण व्यवसाय संघटनेनं त्यांना वेळेवर दिल्या पाहिजेत, अशी कामगारांची अपेक्षा असते. मग जर संघर्ष टाळायचा असेल
तर व्यवस्थापनानं काय करायचे, आपली जबाबदारी ओळखून वेळीच जर ते काम केलं, वेळीच जर त्यांना त्या गोष्टी पुरवल्या, तर या ठिकाणी संघर्ष हा पूर्णपणे टाळला जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट सांगितला 7वा, ग्राहक चळवळींची वाढ. आता शिक्षण वाढत आहे, म्हणजे शिक्षणाचा विकास झाला आहे, प्रसार माध्यमांचा विकास झालेला आहे आणि बाजारपेठेमध्ये स्पर्धा वाढत आहे. त्यामध्ये ग्राहकांना त्यांचे हक्क आणि अधिकार याबाबत ते ग्राहकसुद्धा जागरूक झालेले आहेत. ग्राहकांना त्यांचे हक्क माहीत झालेत, त्यांचे अधिकार माहीत झालेत. त्यामुळं व्यवसाय संस्थेनं कोणताही निर्णय घेत असताना, कोणतंही धोरण ठरवत असताना ते ग्राहकाभिमुख धोरण ठरवलं पाहिजे. ग्राहकांचं हित लक्षात घेऊन जर ते धोरण ठरवलं तर त्याचा त्या व्यवसायाला काहीही तोटा सहन करावा लागत नाही. त्यानंतर 8वा पॉईंट सांगितला आहे, शासकीय नियंत्रण म्हणजे सरकारचं नियंत्रण. आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शासकीय नियम हे अनुचित असतात, कारण त्यामुळं व्यवसायाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येते. म्हणजे कायदा काय करत असतो, निर्बंध लादत असतो, बंधनं घालत असतो. मग त्यामुळं त्या कायद्याच्या चौकटीत राहून, त्या बंधनामध्ये राहूनच त्या व्यवसायाला व्यवसाय करावा लागतो. म्हणूनच काय म्हटलं की व्यवसायाच्या स्वातंत्र्यावर तिथं मर्यादा येत असते. मग शासनाने अशा अनेक कायदे लागू केलेले आहेत आणि त्या सगळ्या कायद्यांचा दबाव हा त्या व्यवसायावरती येत असतो. म्हणजेच थोडक्यात शासकीय नियंत्रण हे त्या व्यवसायावरती असलेलं दिसून येतं. त्यानंतरचा पॉईंट आहे दीर्घकालीन स्वहित. स्वहित म्हणजे आपलं स्वतःचं हित म्हणजे ज्या संस्थेचा उद्देश हा समाजाची सेवा करणं हा असतो, ती संस्था जास्तीत जास्त दीर्घकालीन नफा मिळवून संस्थेची चांगली प्रतिमा निर्माण करू शकते. बघा, ज्या संस्थेचा हेतू काय म्हटले, समाजाची सेवा करणं हा आहे, आणि ती संस्था काय करते, मग दीर्घकालीन जास्तीत जास्त नफा मिळवून संस्थेची चांगली प्रतिमा निर्माण करू शकते. कामगार, ग्राहक, भागधारक, शासकीय अधिकारी या सर्वच सदस्यांना जेव्हा असे वाटेल की व्यवसाय संस्था त्यांच्या हितरक्षणासाठी काम करीत नाही, तेव्हा ते व्यवसाय संस्थेला सहकार्य करण्याचे बंद करतील. म्हणूनच स्वतःच्या दीर्घकालीन स्वार्थासाठी का होईना संस्थेने सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहिजे. म्हणजे काय म्हटले बघा इथं, समाजातले घटक म्हणजेच कामगार असेल, ग्राहक असेल किंवा भागधारक असेल, तसेच वेगवेगळे शासनाचे असणारे अधिकारी असतील, तर ह्या सर्व सदस्यांना असं वाटलं पाहिजे की ही व्यवसाय संस्था त्यांच्या हितरक्षणासाठी काम करत आहे. जर ती काम करत नाही असं वाटलं तर ते काय करणार, त्या संस्थेला सहकार्य करण्याचं बंद करतील. म्हणून त्यांना काय जाणीव करून द्यायची की आम्ही जे काय निर्णय घेतोय, आमचा व्यवसाय जो काय निर्णय घेतोय, तो हा सगळा व्यवसायाच्या त्या किंवा या समाजातील घटकांच्यासाठी आम्ही पूरक असे निर्णय घेतोय. मग त्यामुळं काय होईल की समाजाला वाटेल की काय नाही बाबा, हे आपल्याला मदत करतायत म्हणजे आपण पण ह्यांना मदत केली पाहिजे. म्हणून काय होतं की तो व्यवसाय दीर्घकालीन स्वतःच्या हितासाठी किंवा स्वार्थासाठी का होईना, म्हणजे स्वतःचं हित तर साधलं जाणारच आहे, त्याबरोबर समाजाचं पण त्या ठिकाणी हित साधलं जातं. म्हणजेच थोडक्यात तिथं काय सांगता येईल आपल्याला, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दीर्घकालीन समाजहिताचा विचार करणं म्हणजे दीर्घकाळ चांगला नफा मिळवून चांगली प्रतिमा निर्माण करणं आणि चांगल्या सेवांची खात्री झाला तर त्याचा दीर्घकालीन त्या ठिकाणी फायदा होत असतो. त्यानंतर गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या म्हणजे व्यवसाय संस्थेनं काही सामाजिक समस्या स्वतःहून निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे व्यवसायानं त्या स्वतःहून समस्या क्रिएट केलेल्या आहेत. उदाहरणादाखल प्रदूषण, साखर कारखाना असेल, जो काही धूर हवेत पसरतोय, हवा प्रदूषण होते, त्यांचा जे काही टाकाऊ भाग असेल, मळी असेल, तिथे कुठं पाण्यात सोडतायत म्हणजे पाणी प्रदूषण होते. म्हणजेच काय, त्या व्यवसायानं स्वतःच काय केलं तर सामाजिक समस्या निर्माण केलीत, कारण ह्या गोष्टींचा कुणाला तर समाजाला त्रास होत असतो.
म्हणून काय म्हटलं की व्यवसाय संस्थेनं काही समस्या स्वतःहून निर्माण केलेल्या आहेत. मग अशा समस्या सोडवणं हे त्या व्यवसायाचं नैतिक कर्तव्य आहे. त्यानंतर जागतिकीकरण. आता जागतिकीकरण म्हणजे आपण म्हणतोय संपूर्ण जग एक बाजारपेठ बनलेली आहे. ज्या देशांनी व देशातील व्यवसाय संस्थांनी व्यवहारांची आदर्श पद्धत स्वीकारली आहे त्यांचा जगभर प्रभाव वाढत आहे. जागतिकीकरणामुळे व्यवसायाला अनेक संधी निर्माण झाल्या आणि संधीबरोबर त्यांना आव्हानंसुद्धा स्वीकारावी लागलेली आहेत. आणि ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारातली अडथळे जर आपल्याला कमी करायचे असले आणि त्याचा परिणाम म्हणजे वस्तू आणि सेवांचं वितरण हे जागतिक स्तरावरती झालं पाहिजे आणि ते होत आहे. कारण आपण आपल्या एखाद्या छोट्याशा गावात राहूनसुद्धा आपण अमेरिकेतील वस्तू खरेदी करू शकतो आहे. म्हणजे हे काय झालं आहे, सगळं जग आहे ते जवळ आलेलं आहे. म्हणजेच हे काय झालं आहे तर जागतिकीकरण झालेलं आहे. आणि ज्या देशांनी व्यवहाराची आदर्श पद्धत स्वीकारली त्यांचा जगभर प्रभाव किंवा प्रसार हा वाढलेला आहे. आणि त्यानंतर त्यातला लास्टचा पॉईंट सांगितला की माध्यमांची भूमिका. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये माध्यमं महत्त्वाची असतात. इंटरनेट हे एक माध्यम आहे. त्याच्यामुळं काय होतं आहे तर जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे इंटरनेट करतं आहे. मग ही माध्यमं असतात ती अतिशय क्रियाशील असतात आणि ते एकदम खळबळ उडवून देतात. म्हणजे एखादी जरी वाईट घटना किंवा एखादी चांगली घटना मीडियावर आली की त्याचा प्रसार व्हायला वेळ लागत नाही. काही सेकंदामध्ये काही मिनटामध्ये संपूर्ण जगात ती माहिती आहे ती पसरवली जात आहे. म्हणजे त्याची खळबळ आहे ती संपूर्ण जगभरामध्ये होत असते आणि समाजावर त्याचा फार मोठा प्रभाव पडतो. मग व्यवसायाच्या अनुचित व्यापारी प्रथाविरुद्ध किंवा ग्राहकांच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध माध्यमे आवाज उठवू शकतात. म्हणजे आपल्या व्यवसायाने जर काही अनुचित प्रकार केला, ग्राहकांचं शोषण करण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम ही माध्यमं करत असतात. मग आपण जर असं एखादं कृत्य केलं तर आपल्या व्यवसायाची बदनामी ही करायला ही माध्यमं मागं पुढं पाहत नाहीत. त्यामुळं आपण व्यवसाय करत असताना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून व्यवसायाला सामाजिक मूल्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. सामाजिक मूल्यांच्या अधीन राहूनच आपल्या व्यवसायानं कोणतंही कार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. या ठिकाणी आपला हा जो पहिला पॉईंट होता म्हणजे सामाजिक जबाबदारीची संकल्पना आणि सामाजिक जबाबदारीची गरज, हा भाग आपला इथं अभ्यासून झालेला आहे. धन्यवाद.